नमस्कार रसिक श्रोते हो। कुणीतरी म्हणलंय कि क्या ही है रोना धोना, आखिर जाकर उस फुटपाथ पर ही है सोना। क्या ही है मनपसंद खाना, 2 वक्त की रोटी मिले तो वही है दिन भर का खजाना। खरं तर पूर्वी गरिबीची परिभाषा अशाच प्रकारची केली जात होती, परंतु आज मानवी जीवनातील होणाऱ्या बदलांचा विचार करत असताना मला माझ्या मनातील संवेदनांनीच प्रश्न केला की खरंच आज माणूस गरीब झालाय, त्यामागे त्याची आर्थिक परिस्थिती एकच कारणीभूत आहे का? तेव्हा याच प्रश्नाच्या उत्तरात मला मानवी जीवनातील खरी गरिबी दिसायला लागली आणि त्याच गरिबीची जाणीव तुम्हा सर्वांना करून देण्यासाठी मी तुम्हा सर्वांसमोर विषय मांडतीये। नमस्कार, मी पल्लवी व्यंकटराव कोकरे परिभाषा मांडत आहे गरिबीची। खरं तर गरिबी पैशांची की स्वभावाची? कवी यशवंत पेंढारकर म्हणतात, चारामुखी पिलांच्या चिमणी हळूच देई, गोठ्यात वासरांना या चाटतात गाई। वात्सल्य हे पशूंचे मी रोज रोज पाही, दुर्भाग्य या विना का आम्हास नाही आई। स्वामी तिन्ही जगांचा, आई विना भिकारी। पूर्वी आई वडिलांना देवा समान मानणारी पिढी निर्माण व्हायची, परंतु आज एका सर्वेनुसार अशी आकडेवारी समोर येते की भारतात 1,80,00,000 पेक्षा अधिक वयोवृद्ध वृद्धाश्रमाचा रस्ता शोधत आहेत। खरं तर त्यामागील बहुसंख्य लोकांचं कारण हेच की घरातील इतर लोकांना त्यांचा सहवास नकोसा झालाय। मग यावरूनच मला समजू लागतं की स्वतःजवळ असलेली मायबाप रूपी श्रीमंती सारून दैत्य रूपी एकांतच आज मानवाला प्रिय झालेला आहे। एवढंच नव्हे तर गार गार वारा, मंद पाऊस धारा, सुर मंजुळ कोकिळेचे, सुंदर रूप निसर्गाचे पाहण्याऐवजी आज माझा माणूस घरातील खोलीत बंद झालाय। मोबाईल नामक यंत्रातून स्वतःचे स्वातंत्र्य मात्र तो हरवून बसलाय। मग यावरूनच मला असं वाटू लागतं की निसर्गाची श्रीमंती सोडून मानवाला आज यांत्रिक गरिबीच प्रिय झालीय। अहो, जिच्या उत्तुंग भरारी पुढे गगनही ठेंगणे भासावे, जिच्या विशाल पंखाखाली सारे विश्व वसावे, अशी आज एक स्त्री माते समान नसून संभोगाचं केवळ एक साधन झालीये। अहो, आज ज्ञान देणारा शिक्षक गुरु समान नसून बोर करणारा मास्तर झालाय। आज अन्न पोट भरणारी भाकर नसून पोट खराब करणारा पिझ्झा झालाय। म्हणूनच मला वाटतं की आज गरज आहे कुठेतरी याच वास्तव स्थितीला समजून घेऊन वैचारिक बदल घडवून आणण्याची, आपल्या आणि आपल्या पुढच्या पिढीला संस्कार रूपी श्रीमंती देण्याची। म्हणूनच मला एवढं सांगावंसं वाटतं की पैशात मोजता यावी एवढी गरिबी साधी नाही, भरलेला खिसा बदलून टाकेल एवढी देखील गरिबी साधी नाही। अहो, माणसाला माणसातून उठवून टाकेल, खरं तर एवढी भयावह गरिबी आहे। म्हणूनच प्रेम, माया, करुणा, वात्सल्य, संवेदना यातून आपण मानवाला श्रीमंत करूया। चला आज पुन्हा एकदा नव्याने श्रीमंत होऊया। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मनपूर्वक धन्यवाद।